रेडी स्टेडी पो. मार्च 2026 मधील पुरस्कार पुस्तके आणि नियुक्त्यावर मी 31 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, जे क्वालिटी क्वेश्चन्स आहेत. 31 पैकी तुम्हाला किती गुण भेटतात ते तुम्ही कमेंटमध्ये टाईप करायचं आहे. जर तुम्हाला 27-28 असतील तर तुमची तयारी चांगली आहे. जर 25 असतील किंवा 25च्या थोडे वर असतील 26 पर्यंत तर बरी आहे, आणि जर 25च्या खाली असतील तर तुम्हाला अजून तयारीची सक्त गरज आहे, जरूरत आहे. असं तुम्हाला टॅग करा किंवा तुमची तयारी चेक करा. तर आपण पहिला क्वेश्चन बघूया. छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार कोणाला मिळाला? मी तुम्हाला 4 ते 5 सेकंद देणार आहे आन्सर चूज करण्यासाठी. तर तुम्ही उत्तर निवडायचं आहे आणि तुम्ही मार्किंग द्यायचं आहे आणि प्रामाणिकपणे तुम्हाला गुण द्यायचे आहेत. जर बरोबर असेल तर 1 गुण आणि चुकीचा असेल तर 0 गुण. ठीक आहे. तर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार कोणाला भेटला? आन्सर आहे ए, संग्राम जगताप यांना काय भेटलेला आहे? छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार भेटलेला आहे. आता संभाजी आणि संग्राम असं तुम्हाला काहीसं लिंक होऊन जाईल. पुढचा क्वेश्चन आहे, सरस्वती सन्मान 2026 पुढील पैकी कोणाला मिळाला? सरस्वती सन्मान. आन्सर आहे रामकुमार मुखोपाध्याय यांना 2026चा सरस्वती सन्मान भेटलेला आहे. आणि जे रामकुमार मुखोपाध्याय आहेत त्यांना हा 35वा पुरस्कार भेटलेला आहे. कोणातर्फे दिला जातो सरस्वती सन्मान? तर के बिर्ला फाउंडेशन द्वारे हा पुरस्कार दिला जातो. 22 भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. आता पहिला पुरस्कार आहे जो सरस्वती सन्मान, तो कोणाला मिळालेला होता? तर हरिवंशराय बच्चन यांना मिळालेला होता. आणि क्या भूलू क्या याद करू या त्यांच्या कामाला हा पुरस्कार मिळालेला होता. आणि रामकुमार मुखोपाध्याय यांना हर पार्वती कथा या कादंबरीसाठी मिळालेला आहे. हर पार्वती कथा. ठीक आहे. हर पार्वती कथा या त्यांच्या कादंबरीसाठी भेटलेला आहे. आणि हे बंगाली लेखक आहेत. रामकुमार मुखोपाध्याय त्यांच्या नावावरूनच कळते. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, वर्ल्ड फूड प्राइज 2026 पुढील पैकी कोणाला मिळाला? वर्ल्ड फूड प्राइज. ग्लोबल हार्मोनायझेशन इनिशिएटिव्ह यांना मिळालेला आहे. आन्सर आहे ए, ग्लोबल हार्मोनायझेशन इनिशिएटिव्ह वर्ल्ड फूड प्राइज. जर फूड अन्न आणि हार्मोनायझेशन म्हणजे सगळं काय असतं, सुसंगत असतं, हार्मोनीमध्ये असतं. बरोबर. शांततेत, सुखा समाधानात असेल तरच तुम्हाला जेवण खाऊस वाटतं. बरोबर. अन्न खाऊस वाटतं. मग ग्लोबल हार्मोनायझेशन इनिशिएटिव्ह आणि फूड प्राइज असं तुम्ही लिंक करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे पुस्तक कोणी लिहिले? सांगा. आन्सर आहे धीरज काकडिया यांनी महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे पुस्तक लिहिलं. जर बरोबर आलं असेल तर तुम्ही 1 गुण द्याल, आणि जर तुम्हाला आन्सर माहित नसेल किंवा चुकीचा असेल तर तुम्हाला 0 गुण द्याल. ठीक आहे. धीरज काकडिया, महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर. तुम्हाला जर महान व्हायचं असेल, बरोबर, जो व्यक्ती महान असतो त्यालाच आपण महात्मा ही उपाधी देतो. जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये काय पाहिजे? धीरज पाहिजे. बरोबर. मग धीरज आणि महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे लिंक होईल. तुम्हाला लक्षात राहण्यासाठी आम्ही मेमरी ट्रिक्स देते की तुम्हाला परीक्षेमध्ये क्लिक व्हावं जर हा क्वेश्चन आला तर. करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन हे पुस्तक कोणी लिहिलं? या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? करुणा. याची ट्रिक ही आहे की याचा आन्सर के आहे. आता तुम्हाला कळालं असेल, करुणा फॉर के आणि कैलास सत्यार्थी फॉर के, जे 2014चे नोबेल पारितोषिक विजेते आहेत. त्यांच्यामध्ये खूप करुण आहे ना, त्यांनी बाल हक्कांसाठी आवाज उठवलेला होता. बरोबर. शांततेसाठी. मग करुणा आणि कैलाश असं तुम्ही लिंक करू शकता. द पॉवर ऑफ कंपॅशन मध्ये खूप पॉवर असते. फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेल्या व्यक्तीचे नाव काय? कोणाची नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल 2026 मध्ये? आन्सर निवडलं का? उत्तर निवडलं? आन्सर सांगू? आन्सर आहे ए, जिष्णुदेव वर्मा. किष्णू निवडलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल. जिष्णुदेव वर्मा को असं तुम्ही काहीसं लिंक करू शकता. फक्त तुम्हाला लक्षात राहावं म्हणून हे आम्ही मेमरी ट्रिक्स देते. तर कोणाचाही डिसरिस्पेक्ट करायचा नाहीये. विथ रिस्पेक्ट, जिष्णुदेव वर्मा.
नंदकिशोर यादव हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? नंदकिशोर यादव. निवडलं उत्तर? उत्तर आहे नागालँड. नंद आणि नागा असं काहीतरी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. नंद आणि नागा. एन एन एक ट्रिक होते, पण कशावरून एन एनच तुम्हाला? अजून एन वरून कोणतं राज्य आहे का? तसं तर नाहीये. बरोबर, मग एन एन तुम्ही लक्षात ठेवू शकता. नागालँडचे जे राज्यपाल आहेत त्यांचं नाव कशावरून चालू होते? एन वरूनच चालू होते. एन फॉर नंदकिशोर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करा, कोणते विधान बरोबर आहे ते सांगा. आता 3 विधानं दिलेली आहेत तुम्हाला. पहिलं आहे की तेलंगणाचे राज्यपाल हे शिवप्रताप शुक्ला हे आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी हे आहेत आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कविंदर गुप्ता हे आहेत. तर या 3 पैकी किती विधानं बरोबर आहेत? पहिला आणि दुसरंच बरोबर आहे? 2 आणि 3, 1 आणि 3 की 3ही बरोबर आहेत? उत्तर निवडलं का? ठीक आहे, मी उत्तर सांगते. 3ही बरोबर आहेत. तेलंगणाचे राज्यपाल शिवप्रताप शुक्लाच आहेत, पश्चिम बंगालचे RN रवी आहेत आणि हिमाचलचे कविंदर गुप्ता. हे तुम्ही लक्षात ठेवा, 3ही राज्यपाल. राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार कोणाला मिळाला? राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार. व्यसनमुक्तीसाठी ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर याचा आन्सर आहे, निवडलं तुम्ही, डॉक्टर संदीप डाकवे. डॉक्टर संदीप डाकवे हे काय आहेत? यांना काय मिळालेलं आहे? महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळालेला आहे. डाकवे. त्यांनी काय केलं? सगळ्या ज्या व्यसन जिथं असतं, काय म्हणतात त्याला, जे अड्डे असतात व्यसनांचे, त्याच्यावर काय घेतला? डाका घातला आणि सगळं निस्तनाबूत करून टाकलं. बरोबर, व्यसनमुक्तीसाठी त्यांनी ही सेवा केली. डाका घातला सगळ्या केंद्रांवर, म्हणजे जिथं व्यसन केलं जातं त्या केंद्रांवर. त्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. युनायटेड किंगडम कला आणि संस्कृती महिला सक्षमीकरण पुरस्कार पुढीलपैकी कोणाला मिळाला? युनायटेड किंगडम म्हणजे हा पुरस्कार आहे UK वाल्यांचा. बरोबर, युनायटेड किंगडम कला आणि संस्कृती महिला सक्षमीकरण पुरस्कार. उत्तर निवडलं? मार्च 2026 मध्ये त्यांना हा मिळालेला आहे. ऋतू सेन गुप्ता. कोणाला मिळालेला आहे? ऋतुपूर्णा सेन गुप्ता यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नाव पण बघा मोठं आहे, ऋतुपूर्णा सेन गुप्ता. त्याच्यामुळे लक्षात राहील हे. प्रश्न 11. आतापर्यंत 10 पैकी किती बरोबर आलेत आणि किती चुकलेत बघा. ऑस्कर अवॉर्डचे सूत्रसंचालन पुढीलपैकी कोणी केले? जे आता अकॅडमी अवॉर्ड झाले, ऑस्कर अवॉर्ड्सला अकॅडमी अवॉर्ड सुद्धा म्हटलं जातं 2026 चे, त्याचं सूत्रसंचालन कोणी केलं? ABCD. उत्तर निवडलं? आन्सर आहे कोनन ओब्रायन. कोनन ओब्रायन यांनी काय केलेलं आहे? सूत्रसंचालन केलेले आहे. कोणी केलं? कोणन केलं. बरोबर, कोणी आणि कोनन. कोण म्हणतात आपण, कोणी केलं, कोणननी केलं. लिंक झालं. बरोबर, मेमरीमध्ये तुमच्या फिक्स. कोणी केलं? कोणननी केलं. बरोबर. ऑस्कर अवॉर्ड्स मध्ये पुढीलपैकी कोणती कॅटेगरी नव्याने ऍड झालेली आहे, की पहिली नव्हती आणि ती 2026 ला याच वर्षी काय झालेली आहे, ती ऍड झालेली आहे. कोणती आहे? तर ती आहे सर्वोत्तम कास्टिंग. हिरो म्हणून कोणाला घ्यायचं, हिरोईन म्हणून कोणाला घ्यायचं, हे जे कास्ट केलं जातं ना, की तो त्या स्क्रिप्ट मध्ये तो जो रोल आहे तो उत्तम पद्धतीने कोण करू शकेल हे निवडण्यासाठी, या जजमेंटसाठी पण काय लागतं? स्किल लागतं. बरोबर, त्यासाठी सर्वोत्तम कास्टिंग ही कॅटेगरी काय केलेली आहे? इंट्रोड्यूस केलेली आहे, नव्याने ऍड केलेली आहे. पुढचा क्वेश्चन. विक्रम दोराईस्वामी चीन मधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची जागा घेतील? विक्रम दोराईस्वामी यांची चीनचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे, पण त्यांच्या अगोदर त्या पदावर कोण कार्यरत होतं असा प्रश्न आहे. आन्सर आहे प्रदीप कुमार रावत. प्रदीप कुमार रावत हे काय होते? चीनचे
भारतातील राजदूत होते. नेक्स्ट क्वेश्चन. NPCIL अंतर्गत कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्पाच्या ऑपरेशनचे निरीक्षण करणाऱ्या पहिल्या मुख्य अधीक्षक कोण बनल्या आहेत? सांगा. NPCIL चा फुल फॉर्म काय आहे? तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट अंडर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, म्हणजे NPCIL न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड हा त्याचा काय होतो? अर्थ होतो. त्याच्या अंतर्गत जो अणुऊर्जा प्रकल्प आहे त्याच्या ऑपरेशनचे निरीक्षण करणाऱ्या पहिल्या, जेव्हा पहिला हा शब्द येतो तेव्हा तो क्वेश्चन काय ठरतो? महत्वाचा ठरतो. पहिल्या महिला मुख्य अधीक्षक कोण बनले आहेत? तर त्याचा आन्सर आहे RM नच्छम्माई. RM नच्छम्माई या ठरलेल्या आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही. RM नच्छम्माई काहीतरी ट्रिक शोधा आणि त्याच्यावरून लक्षात ठेवा. पुढे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? NCBC नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्षपदी. उत्तर निवडलं का? आन्सर आहे A साध्वी निरंजन यांची काय झालेली आहे? नेमणूक झालेली आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी. साध्वी, एक साधा माणूस गेलेला आहे आयोगाच्या अध्यक्षपदी. राष्ट्रीय आयोगाच्या मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी एक साधा माणूस गेलेला आहे, निरंजन घेऊन, हातात एक निरंजन पंक्ती घेऊन. बरोबर, निरंजन माहित आहे ना? एक साधा माणूस हातात निरंजन घेऊन मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी गेलेला आहे. असं तुम्ही काहीच इमॅजिन करा ज्याने की तुमच्या लिंक होईल आणि प्रश्न लक्षात राहील. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धातील भूमिकेसाठी हवालदार KG जॉर्ज यांना कोणत्या शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? लान्स हवालदार KG जॉर्ज असं त्यांचं नाव आहे. लान्स हवालदार KG जॉर्ज, जे 1965चं भारत पाकिस्तान युद्ध झालं त्या युद्धासाठी कोणतं चक्र त्यांना देण्यात आलेलं आहे? आन्सर आहे वीर चक्र. कोणतं देण्यात आलेलं होतं? वीर चक्र. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच निधन झालेल्या जिलानी बानो या उर्दू लेखिकेला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? जिलानी बानो उर्दू रायटर आहेत त्या. सांगा. पद्मश्री त्यांना देण्यात आलेला होता 2001 साली. ठीक आहे, जिलानी बानो. नेक्स्ट क्वेश्चन. क्रिम्सन स्प्रिंग ही कादंबरी कोणी लिहिली ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मिळाला? सांगा. एक क्वेश्चन आहे की क्रिम्सन स्प्रिंग ही कादंबरी कोणी लिहिली आणि त्याच कादंबरीला 2025चा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळालेला आहे. त्याचा आन्सर आहे, तुम्ही निवडलं का उत्तर? जर बरोबर असेल तर 1 गुण द्यायचा आहे आणि जर नसेल माहिती किंवा चुकीचं असेल तर 0 गुण द्यायचे आहेत. प्रामाणिकपणे मार्किंग करा. नवतेज सरना A याचा आन्सर आहे नवतेज सरना. ममता कालिया हिंदी आत्मचरित्र आठवणी मेमोरियल. ओके. जीतेजी इलाहाबाद ह्या ज्या ममता कालिया आहेत ना त्यांचं आत्मचरित्र आहे जीतेजी इलाहाबाद. ठीक आहे, त्या हिंदी भाषेसाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि जे नवतेज सरना हे जे आहेत यांना क्रिम्सन स्प्रिंग हे इंग्लिश लँग्वेज साठी भेटलेलं आहे. कोणत्या लँग्वेज साठी? इंग्लिश लँग्वेज साठी भेटलेलं आहे. आणि ममता कालिया ज्या आहेत त्यांना जीतेजी इलाहाबाद याच्यासाठी भेटलेला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार हा 24 भाषांमध्ये दिला जातो. 1954 पासून तो दिला जातोय आणि 1 लाख रुपये बक्षिसाचं त्याचा स्वरूप आहे. पुढचा प्रश्न. मराठी भाषेसाठी 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणी जिंकला? आता तुम्ही इंग्लिश बघितलं, इंग्लिशमध्ये क्रिम्सन स्प्रिंग याला भेटलेला आहे. बरोबर. हिंदीमध्ये जीतेजी इलाहाबाद या कादंबरीला भेटलेला आहे जी ममता कालिया यांची आहे. ही नवतेज सरना यांची होती, ही ममता कालिया यांची होती. आणि मराठीसाठी कोणत्या
पुरस्काराला भेटलेला कोणत्या कादंबरीला भेटलेला आहे किंवा पुस्तकाला भेटलेला आहे? तर आन्सर आहे राजू बाविस्कर यांची काळ्या निळ्या रेषा. कोणी जिंकला असं विचारलेलं आहे, तर राजू बाविस्कर यांनी जिंकलेलं आहे आणि त्यांचं पुस्तक आहे काळ्या निळ्या रेषा. ठीक आहे. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? सांगा. प्रश्न 20वा आहे, 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर निवडलं तुम्ही? आर वैरमुथ्थू यांना देण्यात आलेला आहे 60वा ज्ञानपीठ पुरस्कार. 60th ज्ञानपीठ अवॉर्ड 60वा आर वैरमुथ्थू. हे तिसरे तमिळ लेखक आहेत ज्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे आणि दुसरे तमिळ कवी आहेत. दुसरे तमिळ कवी आणि तिसरे तमिळ लेखक, त्यांना 60वा भेटलेला आहे. 59वा कुणाला भेटलेला आहे? विनोद कुमार शुक्ला हिंदीमध्ये. त्याच्यानंतर जो 58वा आहे तो गुलजार यांना भेटलेला आहे उर्दूसाठी आणि जो 57वा आहे तो दामोदर मावजो यांना कोकणी भाषेमध्ये भेटलेला आहे. ठीक आहे. 57 दामोदर मावजो कोकणी भाषेसाठी, 58 गुलजार उर्दू भाषेसाठी, 59 विनोद कुमार शुक्ला हिंदी भाषेसाठी आणि जो 60 आहे तो आर वैरमुथ्थू तमिळ भाषेसाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? आता हे आपण 57, 58, 59, 60 बघितलं बरोबर, पण पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे हे विचारलेलं आहे आणि मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे की तो मल्याळम भाषेसाठी दिलेला आहे. तर याचा आन्सर आहे GS कुरुप यांना काय मिळालेला होता? पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता मल्याळम भाषेसाठी. लक्षात ठेवा, GS कुरुप. नेक्स्ट क्वेश्चन. 2.51 लाख रोपे लावून अलीकडेच कोणत्या शहराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केलेली आहे? तुम्ही आन्सर निवडताय ना आणि मार्किंग करताय ना? याचा आन्सर आहे ABCD. वाराणसी या शहरानं काय केलेलं आहे? 2.51 लाख रोपे लावून काय केलं आहे? गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केलेली आहे. वारा आला आणि सगळ्या बिया सगळीकडे पसरल्या. 2.51 लाख बिया सगळीकडे पसरल्या आणि त्याच्यावरून काय आली? रोपे उगवून आली आणि वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये काय झालं? नोंद झाली. वाऱ्यानं सगळी काय झाल्या? बिया पसरल्या. वाराणसी असं तुम्ही लिंक करू शकता. 98व्या अकादमी अवॉर्ड्स जे ऑस्कर अवॉर्ड्स आपण म्हणतो त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट छायांकन जिंकणारी पहिली महिला कोण? सांगा. 98व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट छायांकन जिंकणारी पहिली महिला कोण? पहिली आहे त्याच्यामुळे महत्वाची आहे. चूज केला आन्सर तुम्ही. त्याचा आन्सर आहे ऑटम ड्युरॉल्ड अकार्पा. ऑटम ड्युरॉल्ड अकार्पा यांना सिनर्स या चित्रपटासाठी मिळालेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. स्टॉकहोम वॉटर प्राइजचे प्राप्तकर्ते म्हणून कोणाचे नाव देण्यात आले आहे? महत्वाचा क्वेश्चन आहे हा. स्टार मार्क क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा की स्टॉकहोम वॉटर प्राइज चे प्राप्तकर्ते कोण आहेत? कावेह मदानी. स्टॉकहोम वॉटर प्राइज त्यांनी जलविज्ञान धोरण आणि पाणी हे कसं पॉलिटिक्सची वेगवेगळ्या जे आपले काय म्हणतो आपण जीवनाचे जे हिस्से आहेत, पॉलिटिक्स असेल बाकी वेगवेगळे जे आहेत कॅटेगरीज आपल्या आयुष्यामधल्या, त्याच्याशी पाणी कसं संबंधित आहे याच्यावर काय केलेलं आहे? त्यांनी संशोधन केलेलं आहे, रिसर्च केलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. पॉलिसी, डिप्लोमसी अशा ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात ना त्याच्याशी पाणी कसं संबंधित आहे याच्यावर त्यांचा काय होता? अभ्यास होता. कावेह मदानी स्टॉकहोम वॉटर प्राइज असं पण लक्षात ठेवू शकता. वॉटर म्हणजे पाणी, कावेह कुवा, कावेह वरून कुवा असं लक्षात ठेवा. मग विहिरीमधलं पाणी किंवा कुवे में पाणी, कावेह मदानी असं काहीतरी लक्षात ठेवा. मी तुम्हाला फक्त या मेमरी ट्रिक्स कशासाठी सांगते? परीक्षेमध्ये क्लिक होण्यासाठी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मार्क लिंटन इतिहास पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? एक पुरस्कार दिला जातो मार्क लिंटन इतिहास पुरस्कार. हा कोणाला देण्यात आलेला आहे? सांगा.
त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, द गोल्डन रोड, हाऊ इंडिया एन्शंट इंडिया ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड. एन्शंट इंडिया म्हणजे काय, जो आपला प्राचीन भारत होता त्यानं जग कसं बदललं. पूर्वी आपला जो भारत होता तो सोन्याची चिडिया होता, भरपूर व्यापार वगैरे चालायचा, बरोबर. खूप संपत्ती इथे यायची, इथून जो आहे माल बाहेरच्या देशांमध्ये जायचा, ज्ञान इथून बाहेरच्या देशांमध्ये जायचं. मग हा भारतानं कसं इम्पॅक्ट केलं किंवा कसं इफेक्ट झाला भारताचा इतर जगावर, त्याच्याविषयी हे पुस्तक आहे. मार्क लिंटन इतिहास पुरस्कार या पुस्तकाला भेटलेला आहे. तर त्याचा लेखक कोण आहे, म्हणजे त्या लेखकाला भेटलेला आहे. ओके, आन्सर चूज केलं का तुम्ही? ए, बी, सी, डी. विल्यम डॅलरिम्पल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. विल्यम डॅलरिम्पल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा, विल्यम यांनी काय केलेलं आहे, हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बीबीसीआय नमन पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुष पॉली उमरीगर पुरस्कार कोणी जिंकला? बीसीसीआय नमन पुरस्कार 2026 पार पडले. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पॉली उमरीगर पुरस्कार असतो, तो कोणाला मिळालेला आहे असा क्वेश्चन आहे. आणि याचा आन्सर आहे शुभमन गिल. बरोबर, शुभमन गिल यांना हा पॉली उमरीगर पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्पोर्ट्स स्टार AIS पुरस्कार 2026 मध्ये स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर गैर ऑलिम्पिक खेळ, म्हणजे जे खेळ ऑलिम्पिक मध्ये खेळले जात नाहीत त्या खेळांच्या कॅटेगरीमध्ये स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? याचा आन्सर आहे आर प्रज्ञानंद नंदा. ओके, स्पोर्ट्स स्टार AIS पुरस्कार 2026 स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर गैर ऑलिम्पिक खेळ, हे महत्वाचं आहे. गैर ऑलिम्पिक खेळ मध्ये आर प्रज्ञानंदा यांना मिळालेला आहे. वर्ल्ड आर्चरीद्वारे 2025 चा पॅरा आर्चर ऑफ द इयर म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूचे नाव देण्यात आलेले आहे? नाव देण्यात आलेलं आहे पुढं. वर्ल्ड आर्चरीद्वारे जे पुरस्कार होणार आहे त्याच्यासाठी पॅरा आर्चर ऑफ द इयर या कॅटेगरीसाठी कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे पुढं? शीतल देवी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहितच असेल, खूप सध्या फेमस आहेत, बरोबर. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 चा विजेता कोण ठरलेला आहे? सांगा आन्सर. निवडलं, आन्सर आहे हर्षवर्धन सदगीर यांना महाराष्ट्र केसरी 2026 चे हे विजेते ठरलेले आहेत. महेंद्र गायकवाड हे जे आहेत हे उपविजेते ठरलेले आहेत. ही कितवी स्पर्धा होती? तर 68वी आवृत्ती होती महाराष्ट्र केसरीची. कितवी? 68वी. आणि कुठं ठरली ही, कुठं पार पडली? तर पुणे येथे ही स्पर्धा पार पडलेली आहे. आणि 2019 आणि 2026 साली हर्षवर्धन सदगीर यांनी हा किताब जिंकलेला आहे महाराष्ट्र केसरीचा, एकूण दोनदा, 2019 ला आणि 2026 ला. ठीक आहे, कोण आहे विजेता? हर्षवर्धन सदगीर. महाराष्ट्र केसरी जिंकून खूप आनंद झाला. एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर काय होणार? आनंदच होणार ना, हर्ष होणार, हर्षवर्धन, बरोबर, असं लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 ची विजेती कोण ठरलेली आहे? आता महिलांच्या सुद्धा स्पर्धा झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 ची विजेती कोण ठरली आहे? आन्सर आहे अमृता पुजारी. ही काय ठरलेली आहे? विजेती ठरलेली आहे. महिला महाराष्ट्र केसरी 2026 ची विजेती ठरलेली आहे अमृता पुजारी. ठीक आहे, उपविजेती कोण आहे? वेदिका सारणे. वेदिका सारणे ही काय ठरलेली आहे? उपविजेती ठरलेली आहे. आणि सोलापूर येथे महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झालेली आहे आणि याची ही 4थी आवृत्ती होती. ठीक आहे, आता तुम्ही सांगा तुम्हाला 30 पैकी किती गुण मिळाले? जर तुम्हाला 27च्या वर असतील, अबोव्ह 27, तर तुम्ही चांगले आहात, गुड स्टुडंट आहात, तुमची तयारी आहे ती चांगली चालू आहे. जर तुम्हाला 25 आणि 27च्या मध्ये असाल तुम्ही, तर तुमची तयारी बरी आहे, तुम्हाला अभ्यासाची अजून सुद्धा गरज आहे, करू शकता तुम्ही अजून. आणि जर 25च्या खाली असाल तर तुम्हाला खूप अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, हे एका महिन्यातलेच क्वेश्चन आहेत मार्च 2026 मधले, आणि त्याच्यामध्ये पण जर तुम्ही
7-8 क्वेश्चन चुकवत असाल तर चिंतेची गोष्ट आहे, बरोबर. आता आपण नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती संरक्षण आणि युद्ध सराव याच्यावर आपण 2026 मार्च मधील क्वेश्चन्स घेणार आहोत. तर माझ्या सोबत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.